नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण केली। या हल्ल्यामध्ये 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झाले असून सध्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवरती गंभीर हल्ला झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। बघूयात हा रिपोर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दत्तक जिल्ह्यात कसा गुंडा राज सुरू आहे बघा। पोलिसांच्या नाकावर टिचून नाशिकमध्ये कशी गुंडगिरी केली जातीये बघा। या गुंडांचा माज इतका वाढलाय की थेट पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत मजल गेलीये। त्र्यंबकेश्वरच्या एंट्री पॉइंटवर गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गाव गुंडांनी पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजने, झी24 तासचे योगेश खरेंसह 4 पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केलाय। 4 ते 5 जणांनी घेरून हा हल्ला चढवला। लाथा बुक्क्यांनी मारहाण केली। एका गुंडानं थेट डोक्यात छत्रीही घातली। या हल्ल्यात किरण ताजनेंना गंभीर दुखापत झाल्यानं रुग्णालयात दाखल करावं लागलं। त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करण्यासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून फी आकारली जाते। पर्यटकांकडून फी वसूल करण्यासाठी ठेकेदारानं काही मुलं ठेवली आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये साधू महंतांची एक बैठक होती। साधू महंतांच्या बैठकीची बातमी कव्हर करण्यासाठी पत्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये आले। त्यावेळी ठेकेदारांच्या गुंडांनी पत्रकारांच्या गाड्या अडवल्या। कुंभमेळ्याच्या बातमीसाठी आल्याचं सांगूनही जाऊ दिलं नाही। त्यानंतर तिथं असलेल्या मुलांनी अजून काही मुलं जमा केली। पुढारी न्यूजचे किरण ताजने, झी24 तासचे योगेश खरे आणि साम टीव्हीचे अभिजित सोनावणेंवर हल्ला करण्यात आला। चाललो होतो एंट्री केल्यानंतर तिथं पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवीगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडासोडी करायला लागलो। ते शिवीगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारलं। छत्र होत्या हातात, लाकडी दांडा होता एक, तो डोक्यात मारलं माझ्या। पत्रकारांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे। नाशिक पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत मारहाण करणाऱ्यांना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे पावती गोळा करणाऱ्यांमध्ये एका गुन्हेगाराचा समावेश असल्याचं तपासात उघड झालंय। नगरपालिकेने पार्किंगचा ठेका एस मल्टी सर्व्हिसेस कंपनीला दिला। संबंधित कंपनीनं पावती फाडण्याचं काम काही तरुणांवर सोपवलंय। पावती फाडणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं तपासात समोर आलंय। पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांमध्ये एका गुन्हेगाराचा समावेश आहे। त्याच्यावर पूर्वीपासून गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे। सर्वप्रथम मी नाशिक त्र्यंबकेश्वर इथं झालेल्या घटनेचा पुणेश्रमिक पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करत आहे। गेल्या काही काळात पत्रकारांवर हल्ले होण्याचे, त्यांना धमक्या देण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत। खरं तर शासनाने कायदा केलेला आहे, पण त्या कायद्याची अंमलबजावणी कितपत करत आहोत, त्याबाबत प्रशासन किती गंभीर आहे, पोलीस किती गंभीर आहेत, हा खरं तर महत्त्वाचा विषय आहे। शासनाने याच्याकडे कुठंतरी गांभीर्याने बघितलं पाहिजे। केवळ काहीतरी कारवाई करू असं आश्वासन देऊन पुढच्या काही दिवसामध्ये हा विषय विरून जाईल आणि परत सगळं पूर्वात गुंडागिरी सुरू राहील। जर ओळख दाखवून गाड्यांवर प्रेस लिहिलेलं आहे, बूम्स आहेत, कॅमेरे आहेत, एवढं असताना जर सर्वसामान्य पार्किंग चालक जर माध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला करत असतील तर इथे आता कायद्याचं कोणाला भय राहिलं नाही, हा मेसेज यातून जातो। सातत्याने जर अशा घटना घडत असतील तर आम्हालाही पत्रकारिता म्हणून किंवा एक पत्रकार संघटना म्हणून आम्हालाही पुढे जाऊन वेगळा स्टँड घ्यावा लागेल। असं यापुढे होणार नाही अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारांना सुरुवातीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र पुढारीचे पत्रकार किरण ताजनेंना जास्त मार लागल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवावं लागलं। या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ हे तातडीनं जखमी पत्रकारांची विचारपूस करण्यासाठी
रुग्णालयात पोहोचले. पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजने यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान या घटनेवरून मंत्री छगन भुजबळांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले. टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे, कारण ऑक्ट्रॉय तर सध्या नाही आहे आपल्याकडे. मग ते पैसे कसले जे काय असतील ते, पण मर्डर केसमधले 302, 307 असले जे आरोपी जामिनावर आहेत किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे. मी SP-ना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असतानाच, आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे. टाइमपास होता कामा नये. म्युन्सिपाल्टीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचं ताबडतोब जर त्यांना काय ठेका दिला असेल तर तो रद्द केला पाहिजे. किंवा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहेत त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. नाशिकमध्ये दिवसा ढवळ्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पत्रकार संघासह सर्व पक्षीय नेत्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. या घटनेतील आरोपींवर तातडीने आणि कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेची लखतरं ही वेशीवर टांगल्या गेलेली आहे. एवढ्यावरही देवेंद्र फडणवीस यांना अद्यापपर्यंत जर उपरोक्ती सुचली नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, तीव्र धिक्कार करतो आणि यापुढे या शासनाने काही मूलभूत स्वरूपाचे पावलं उचलावी ते अपेक्षा व्यक्त करतो. पत्रकारांवर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध तर सर्वत्र होईल, पण हे होतंय कशामुळे, एवढी हिंमत लोकांची झाली कशी, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय. राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही अशा प्रकारचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे. मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे. माझी जबाबदारी आहे. मी आत्ताच SPC आणि CPC बोलेन आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंधूवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली. निश्चितपणे ती दखल देतो. संबंधित जिल्हा पोलीस प्रमुख असतील, यंत्रणा असतील, त्यांच्याशी शिंदेसाहेब यांनी स्वतः त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की कडक कारवाई या घटनेमध्ये झाली पाहिजेत आणि जे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आवश्यक ती सर्व कलमं लावून त्यांना त्या ठिकाणी पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीनं सर्वसामान्य नागरिक असो किंवा पत्रकार बांधव असो अशा पद्धतीचं गैरकृत्य करण्याचं धाडस होणार नाही. प्रसार माध्यमे लोकांच्या समस्या, वास्तव आणि सत्य समाजासमोर मांडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतात. ऊन वारा असो वा पाऊस, पत्रकार आपला जीव धोक्यात घालून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लढत असतात. मात्र आता पत्रकारांवरच दिवसा ढवळ्या हल्ले होत असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जर पत्रकारांवर हल्ले होत असतील तर सामान्यांची काय अवस्था होत असेल हा सवाल उपस्थित होऊ लागलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.